सांगतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1500 कोटी रुपये हे फक्त हॉस्टेल आणि शाळेच्या बिल्डिंग बांधायला गावित साहेबांनी मंजूर केले। डॉक्टर हिनाताई आपल्या कार्याचा आम्हा प्रत्येकाला अभिमान आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार, युनोमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या पहिल्या आदिवासी महिला खासदार, लोकसभेत भाषण करून दिल्ली दरबारात प्रश्न मांडणाऱ्या नंदुरबारच्या पहिल्या खासदार, 10 वर्षाच्या कारकिर्दीत नंदुरबारच्या दुर्गम भागापर्यंत विकास योजनांचा विक्रमी लाभ मिळवून देणाऱ्या पहिल्या सक्रिय खासदार, अशा विविध विशेषणांनी ज्यांची ओळख सांगितली जाते, त्या महासंसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस। त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात मांडलेला हा आढावा। डॉक्टर हिनाताई गावित यांचा खासदारकीचा मागील 10 वर्षाचा कार्यकाळ अत्यंत उल्लेखनीय ठरलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून नंदुरबार सारख्या दुर्गम आकांक्षित जिल्ह्यात त्यांनी केलेले रचनात्मक कार्य माइलस्टोन म्हणावे असेच आहे। 70 वर्षात झाले नाही ते डॉक्टर हिनाताई गावित यांनी 10 वर्षात केले। यात होतं नंदुरबार रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, स्थानकावर SBIचे ATM, शुद्ध पेयजलाचे RO मशीन, ओखा रामेश्वरम गाडीला थांबा, अनेक नव्या गाड्यांना सुरुवात, याशिवाय भुयारी मार्ग, नवे प्लॅटफॉर्म, वृद्ध आणि दिव्यांगांसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट आणि स्वयंचलित खुर्च्या, जादा तिकीट खिडकी, सर्व्हिस रोड, स्थानक इमारत, सुसज्ज वाहनतळ उभारण्यासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांचे प्रयत्न आणि 11 कोटींचा मिळवून दिलेला निधी विकासाला नवी गती देणारा ठरलाय। यासोबतच लोकसभा क्षेत्रातील 8ही तालुक्यात 10,000 कोटी रुपयांचा रस्ते विकास केला। विविध योजनांच्या माध्यमातून नंदुरबार क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांची द्रुतगतीने नवनिर्माण केले। 158 कोटी रुपयांच्या 1251 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम केंद्रीय रस्ते विकास निधीतून मार्गी लावले। अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले। लोकसभा मतदारसंघातील 8ही तालुक्यात 1357 लाख रुपये खर्चाची समाज मंदिरे आणि समाज भवन त्यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमातून मंजूर केले। लहान लहान गावातील छोट्या छोट्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची 400 लाख रुपयांची कामे करून झालेत, तर 480 लाख रुपयांची नवीन कामे मंजूर झाली आहेत। नंदुरबार क्षेत्रात डॉक्टर हिनाताई गावित यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काटेकोरपणे प्रयत्न केले। त्यातून 2,58,823 बेघरांना घराचा लाभ करून देण्यात आला। विशेष असे की तांत्रिक कारणाने घरकुलापासून वंचित राहिलेल्यांचा प्रश्न लोकसभेत मांडून डॉक्टर हिनाताई गावित यांनी ड यादीतील सुमारे 1,33,081 घरकुले मंजूर करून दिली। शबरी घरकुल योजनेतून 13,500 तर रमाई घरकुल योजनेतून 3,408 असे एकूण 1,75,000 पेक्षा अधिक बेघरांना घरांचा लाभ मिळवून दिला। डॉक्टर हिनाताई गावित यांनी देशाच्या ग्रामीण भागातील आपल्या गरीब आया बहिणींच्या आरोग्याची काळजी करीत डॉक्टर हिनाताई गावित यांनी 2014 मध्ये लोकसभेत त्या महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचे आवाहन केले। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घेत ही योजना लागूही केली। डॉक्टर हिनाताई गावित यांनी मागील 10 वर्षात 2 लाख महिलांना गॅस किट्सचा लाभ मिळवून दिला, तर नंदुरबार जिल्ह्यात 28 नवीन गॅस एजन्सीला मंजुरी मिळवून दिली। विक्रमी स्वरूपात गॅस वाटप करणाऱ्या त्या देशातील पहिल्या खासदार ठरल्या। डॉक्टर हिनाताई गावित यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना
35,80,00,000 रुपये अर्थसहाय्य मिळवून दिले, तर 1,78,000 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून लाभ मिळवून दिला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 22,19,66,770 शेतकऱ्यांना, तर 2022-23 आणि 2023-24 या वर्षात 37,41,04,348 शेतकऱ्यांना त्यांनी लाभ मिळवून दिला. मतदारसंघातील सुमारे 50,000हून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 31,01,09,000 रुपयांचे शेड नेट अनुदान मिळवून दिले. रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासी मजूर परिवारांचे स्थलांतर थांबविण्यासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांनी 56,000 कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यांना एक देश एक कार्ड अंतर्गत लाभ देण्यात आले. लहान लहान गावातील महिला बचत गटांना पिठाच्या गिरण्यांचे आणि गायीचे वाटप करण्यात आले. त्यातून त्यांना व्यवसायाचा आधार मिळवून दिला. न्यूक्लियस बजेट योजनेतून संयुक्त दायित्व गटातील 12,000 पेक्षा अधिक जणांना प्रत्येकी 2 गायीचे वाटप करण्यात आले आहे. नाबार्ड योजनेतून 200 जणांची फळ लागवडसाठी निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बोकड खरेदी, बोर विहीर गवत कापणी यंत्र, शेळी खरेदी, ठिबक सिंचन अशा विविध गोष्टींसाठी विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अतिदुर्गम भागातील 5,000हून अधिक लखपती किसान लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर केले. पंतप्रधान स्वनिधी योजनेतून 6,205 लाभार्थ्यांना 5,62,70,000 रुपयांचा स्वनिधी मिळवून दिला. महिला सबलीकरण योजनेतून शेकडो बेरोजगार आणि गरजू व्यावसायिकांना प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 5 कोटी रुपयांहून अधिक अर्थसहाय्य मिळवून दिले. अतिदुर्गम भागापासून जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणापर्यंत आरोग्य सेवांचा कायापालट घडविण्याचे काम डॉक्टर हिनाताई गावित यांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात पूर्णत्वास आले आहे. जिल्ह्यात रुग्णालय आवारातील 30 खाटांचे आयुष रुग्णालय, 100 खाटांचे माता व बालसंगोपन रुग्णालय, यासोबतच जिल्हा क्षयरोग इमारत, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, विविध भागातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि कर्मचारी निवासस्थानाच्या उभारणीचेही काम डॉक्टर हिनाताई गावित यांच्या काळात पूर्णत्वास गेले आहे. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर हिनाताई गावित यांनी नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळवली असून क्रिटिकेअर हॉस्पिटलला देखील मंजुरी मिळवली आहे. आपल्या मतदारसंघाबद्दलची आस्था, भारतीय जनता पक्षाप्रती स्नेह आणि जनतेप्रती असलेली आत्मीयता, क्षेत्राच्या कोपऱ्यातील समस्यांची जाण, त्या सोडविण्यासाठी असलेली दूरदृष्टी आणि आत्मविश्वास या बळावर डॉक्टर हिनाताई गावित यांनी क्षेत्राच्या विकासाचा नवा पाया रचला. म्हणून ते कार्यकर्त्याला आणि चाहत्याला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. विकासाचा हा गतिशील रथ वेगाने पुढे नेण्यासाठी, आपल्या क्षेत्राचा उर्वरित विकास दुप्पट गतीने पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद हवेत जनतेचे.